नाव काय आपलं? अमर पवार, गाव कोणतं? वरणे. बरं, आज कोणता नंदी आणलं, नाव काय? लंपी शेट आहे त्रिपुटीला, मनोज काटकर. लंपी शेठ. हा, काय असं का नाव ठेवलं काय? असंच ठेवलं लंपी गाव दिलं म्हणून लंपी शेट. आणि ह्याचं नाव काय? ह्यो बादल आहे संभाजीनगर. छत्रपती संभाजी. आरपामध्ये. बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. खेड शिवापूरचा मल्हार सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. दादा नमस्ते. कोणत्या खांदी पळतो मल्हार? कसं? डावी खांदी. डावी खांदी. बरं, किती वेळ गटात आहे आज? 10 नंबर 10 नंबर. कोण आहे त्या गटामध्ये? गटामध्ये राहुलभाई पाटीलचा मथुर आहे. बर, आणि तुम्ही किती वेळ तासावर आहे? आणि 5 नंबर 5 नंबर तासावर आहे. मल्हार सोबत कोण पळणार आहे? बलमा पळणार का? बलमा. कुठला? काजडचा बलमा. अरे वा. शुभेच्छा दादा तुम्हाला. काय म्हणताय, आज कोणत्या नंदी घेऊन आलात काय? आज आमचं सोन्या आणलाय. सोन्या आणि पलीकडचं पलीकडचं नाच्या. नाच्या. कसं काय नियोजन सोन्या नाच्या? हे नियोजन रुपेश चुंदेने केलेलं आहे. बर, दोन्ही जवळचं भागातलं मैदान आहे. हो. काय अपेक्षा दोघं? काय अपेक्षा? आता अपेक्षा काय, बैलांवरती आहे, पळण्यावरती हा. आहे, नशिबावरती सगळं. फाटी वगैरे पाहिली काय? फाटी आहे, चांगल्या फाटी आहेत. हां, शुभेच्छा तुम्हाला. करंजे पुलचा हिंद केसरी बाजी सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. याचं नाव काय? माणिक. कुठलं? अरे वा. मित्रांनो, मुळशीचा सर्जा सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. बौद्धनचा लक्ष पण आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. आणि चेतक सुद्धा आलाय. कुठला बैल आहे? कुठले गाव? शनी. आज कोणासोबत दिसेल शनी? आज घरची गाडी आहे, आपलं वासरू आहे. बर, मल्हार. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वडगावचा सावकार सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. मित्रांनो, आनंदप्पा यांचा राजा सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर 1001 पण दाखल झालाय बघा या पुरंदर केसरी मैदानामध्ये. मथुर. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय, आज मथुरला घेऊन आलात? हो, मथुरला घेऊन आलो. मागच्या वर्षी पण मला वाटते सासवडच्या मैदानात पडलेला मथुर. हो, मागच्या वर्षी पण पाहिला. आज एक नवीन पैर दादा, शंभू. हो, नवीन पाहिजे. पैरे काय आलेत मथुरचे सगळे? पहिले करायला काय, युट्यूबवाल्यांना तारा निघत नाही, त्याच्यामुळे पहिले करतात. पण जो पण आम्हाला न विचारता कोणी पहिले टाकेल त्याच्यावरती आम्ही फोन करून 100% कारवाई करणार. कारण की आमच्या बैलाचा अधिकार कोणालाही काही पहिले टाकायचं नाही, तुमच्या माध्यमातून सांगतोय. आणि प्रत्येकाने जरा समजून घ्या. मैदानाला आम्ही खूप लांबून येतो, तुम्ही पण लांबून येता, आणि तुम्ही पण मथुरचे चाहते किंवा एक फॅन आहेत. पण आम्ही पण भरपूर लांबून आज घरनं 300-400 किलोमीटर मैदानाला येतो. असं काय करू नका. प्रत्येकाने मैदानात ज्यावेळी मथुर पळेल त्यावेळी पहिला 100% कलतच असतो. आणि आज मथुर जो पळतोय तो खास करून फॅन फॅमिलीसाठी व त्यांच्या चाहते वर्गासाठीच पळतो. कारण की आज एवढं वय होऊन पण मथुर त्या जोमात पळतो. ते सर्व आपले जेवढे मथुरचे फॅन आहेत व चाहते आहेत त्यांच्यासाठीच पळतो. फक्त तुम्ही एकच करा की मैदानाच्या 1-2 दिवस आधी किंवा 5 दिवसा आधीपासूनच पहिला फोडून टाकतो आणि पूर्ण वाट लावून टाकतात युट्यूबवाले. इंस्टाग्राम पण रील्सवाले पण आहेत त्यामध्ये. इंस्टाग्राम आणि युट्यूबला पूर्ण एकदम वाट लावून टाकतात. आता काय बोलायचं. आता तरी रात्री मी येता येतं 4-5 जणांना फोन केले, पण ना ऐकला तर मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगतोच. पण मी इथून पुढे एकच सांगतोय, कोणी टाकलं नंतर आम्हाला काय बोलू नका. आमचा कोणी पोरगा फोन केला किंवा काय केलं नंतर सांगू नका, हे असे बोलतात का काय बोलतात. टाकायच्या पूर्वी जरा एक बाबा कॉन्टॅक्ट केला पाहिजे की बाबा 100% कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तुम्हाला जे मैदान आल्यानंतर टाका तुम्ही काय टाकायचं ते, पण मैदानाच्या 4 दिवस आधी 5 दिवस आधी तुम्ही पहिले टाकून मोकले होतं. बरं दादा, आज एक नवीन पैरा शंभू, काय सांगशील शंभू विषयी? काय आपले आकाश राऊत बदलापूरचे, त्यांचा वासरू आहे शंभू. त्यांचा फोन आला होता पहिल्यासाठी दादांना आणि मला, त्याच्यामुळे आज हे नियोजन चालून आलं. बरं, दादा येणार आहेत आज? नाही दादा आता 1-1.5 महिना नाही. आणि किती वेळ गटात दिसेल मग तू? बघूया 10 नंबर गटामध्ये ती निघाली चिठ्ठी, तिथे पालवायचं. म्हणजे सुरुवातीच्या लॉटमध्ये? हो. बरं, चालेल. शुभम दादा, धन्यवाद. खूप रोखोक बोलला आज पण तुम्ही, धन्यवाद. नाव काय आपलं? बाळासाहेब. बरं, आज कोणता नंदी घेऊन आला काय? सर्जन. पलीकडचं? महाकाल.
दोन्ही घरचीच आहेत. घरची म्हणजे काळेवाडी आणि थेरगाव बर बर. म्हणजे आजूबाजू आज काय हाच साज पाळणार का वेगळा पाळणार? वेगळे वेगळे. चला शुभेच्छा तुम्हाला. धनकवडीचा पुष्पा सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये. मित्रांनो भोरकरांचा भारत सुद्धा आलाय बघा आणि निशान पण आलाय. भोरचंच का? बर. काय म्हणताय आज कोणता नंदी घेऊन आलात कसं काय? साहेबराव आलाय मित्रांनो. दादा गाव कुठलं आपलं? बाकरवाडी. आज कुणासोबत आहे साहेबराव? नियोजन केलं. बर. कायम गुलालात राहतोय चालूला साहेबराव. शुभेच्छा दादा तुम्हाला.